पुढे बातमी आहे. उपनगरातनं एक महत्त्वाची बातमी हाती येते. डोंबिवली एमआयडीसी मध्ये पुन्हा एकदा एक भीषण स्फोट झाला आहे. डोंबिवली पूर्व फेज 2 मध्ये कंपनी स्फोट झाल्याचं कळतंय आणि हा स्फोट इतका भीषण होता की याच्या हादरे बसल्यानं इमारतींच्या काचा देखील फुटल्या. स्फोट नेमका कसला झाला याची माहिती मिळू शकली नाहीये. पण या घटनेनंतर पुन्हा एकदा जर आपल्याला आठवत असेल तर 4 ते 5 वर्षापूर्वी अशाच प्रकारचा एक भीषण स्फोट जो आहे तो एका डोंबिवलीतल्या याच एमआयडीसीच्या एका फेजमध्ये झालेला होता, ज्याच्या आठवणी खरं तर आजही डोंबिवलीकरांच्या मनात ताज्या आहेत. आणि पुन्हा एकदा एक मोठा स्फोट झाल्याचं कळतंय. या स्फोटाची तीव्रता इतकी होती की यामुळे आजूबाजूच्या काही परिक्षेत्रातल्या ज्या काही इमारती आहेत त्यांच्या काचा देखील फुटलेल्या आहेत. फेज 2 मध्ये असणारी एक कंपनी आहे, त्या कंपनीत हा स्फोट झाला असावा असा एक अंदाज जो आहे तो व्यक्त करण्यात येतो. ही पहिली दृश्य न्यूज 18 लोकमतच्या हाती आलेली जी आपण बघताय, ज्यामध्ये आपण पाहू शकतो धुराचे लोट नाही म्हणता येणार, पण काळ्या रंगाचा धूर जो आहे तो वरती जाताना दिसतोय. तिथल्या एका रहिवाशानेच हा व्हिडिओ जो आहे तो शूट केलेला असावा. आणि स्फोट झाल्यानंतरच एकूणच आजूबाजूच्या सगळ्या इमारतींना हादरे बसले. नेमका हा स्फोट कुठे झाला, कोणत्या कंपनीत झाला, कशामुळे झाला, तिथे काय परिस्थिती आहे याबद्दलचे अपडेट आपण थोड्या वेळात घेऊच. पण आता प्रथमदर्शनी आपल्याला जी दृश्य प्राप्त झालेली आहेत त्या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो हे ठिकाण आहे कल्याण डोंबिवली इथल्या एमआयडीसी मधलं. डोंबिवलीची ही एमआयडीसी आहे. एमआयडीसी फेज 2 मध्ये हा स्फोट झाला असावा. त्यामुळे हा जर परिसर आपण लक्षात घेतला तर तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या केमिकल कंपन्या, रबर कंपन्या तर आहेतच, पण त्याचबरोबर बाजूला काही रहिवाशांच्या इमारती देखील आहेत. या स्फोटाचे हादरे जे या इमारतींना देखील बसले. बोलूयात, आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या बरोबर आहेत. अजित, काय नेमकं घडलंय? विशाल, डोंबिवली एमआयडीसी मधल्या फेज 2 मध्ये एका केमिकल कंपनीमध्ये बॉयलर स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे. आणि हा स्फोट इतका मोठा आणि हादरा देणारा होता की जवळपास 1 ते 1.5 किलोमीटरच्या परिसरामधल्या इमारतींच्या अनेक काचा फुटलेल्या आहेत. त्या ठिकाणी ज्या इमारतींना हादरा बसलेला आहे तिथे लांब पर्यंत ज्या ठिकाणी स्फोट झाला होता त्या सगळ्या कंपनीचे अवशेष जे आहेत ते एक 1.5 किलोमीटर पर्यंत लोखंडाचे तुकडे जे ते उडालेले आहेत. स्टार कॉलनीमध्ये ही कंपनी आहे, तर त्याचे तुकडे जे आहेत ते अगदी गांधीनगरच्या चौकामध्ये येऊन पडलेले आहेत आणि मोठे तुकडे आहेत जे तुकडे लागून लोक जखमी झाल्याची देखील शक्यता आहे. त्याचबरोबरीनं अनेक इमारतींच्या काचा देखील फुटलेल्या आहेत. याच परिसरामध्ये 2016ला प्रोबेस कंपनीमध्ये मोठा स्फोट झाला होता आणि या स्फोटामुळे 6 जणांचा मृत्यू झाला होता, तर 100 पेक्षा जास्त जण जखमी झाले होते आणि हजारो घरांचे, दुकानांचे नुकसान झाले होते. तीच पुनरावृत्ती आज झाल्याची शक्यता आहे, कारण का जो स्फोट झालेला त्याचा हादरा इतका मोठा होता की भूकंप आल्यासारखी परिस्थिती लोकांना त्या ठिकाणी जाणवली आणि बऱ्याच ठिकाणी पूर्णतः हादरे जे आहेत ते मोठ्या प्रमाणात लोकांना बसलेले आहेत. आपण जर व्हिडिओ पाहिलं तर वेगवेगळे व्हिडिओ आपल्याकडे आहेत. या एका व्हिडिओमध्ये आपण जर पाहिलं तर की जवळपास 1 किलोमीटर लांबून काढलेले व्हिडिओ आहेत. धुराचे लोट पूर्णपणे किती मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि कशा रीतीनं तिथले लोक जे आहेत ती सर्व बाहेर आलेली आहेत, कारण का स्फोट झाल्यानंतर जो मोठा हादरा बसला त्या हादऱ्यामुळे लोकांना नेमकं काय झालं हे कळलं नाही. भूकंप झाला का या पार्श्वभूमीवरती लोक जे ती बाहेर आली होती. त्यानंतर त्यांना धुराचे लोट मोठे दिसलेले आहेत आणि त्यामुळेच लोकांचा असा अनुमान आहे किंवा की त्या भागामध्ये मोठ्या कंपनीमध्ये स्फोट झाला असावा आणि त्यामुळे हादरे बसले असावेत. प्राथमिक अंदाज तरी हाच व्यक्त केला जातोय, पण ज्या पद्धतीने ही घटना घडलेली या घटनेमध्ये आतापर्यंत तरी कोणती जीवितहानी झाली नसावी अशी शक्यता आहे. पण जो हादरा बसलेला आहे किंवा जी घटना घडलेली यामुळे होऊ शकतं यामध्ये जीवितहानी होण्याची शक्यता दाट आहे. पुढे जाऊन कशा रीतीनं या ठिकाणी बचाव कार्य सुरू केलं जातं हे देखील पाहावं लागेल. पण अत्यंत मोठा आणि भयानक असा स्फोट झालेला आहे, ज्या स्फोटामुळे स्टार कॉलनी एमआयडीसी फेज 2 मध्ये हा स्फोट झाल्यामुळे आजूबाजूचं गांधीनगर असेल, उद्योगनगर असेल, त्याचप्रमाणे अगदी टिळकनगर पर्यंत देखील या सगळ्या स्फोटाचे हादरे जे ते बसलेले आहेत. म्हणजे हा संपूर्ण परिसर जो आहे तो 1 किलोमीटर ते 2 किलोमीटर परिसराचा आहे आणि 2 किलोमीटर पर्यंत मोठ्या प्रमाणात हादरे बसलेत. त्यामुळे स्फोटाची तीव्रता किती आहे हे आपल्या लक्षात घेतलं पाहिजे. आणि लोक तिथे भयभीत झालेले आहेत, लोक घराबाहेर आलेले आहेत, कारण का आणखीनही तिथं असं सांगितलं जातं की इथून काही माहिती येते की हा फक्त एकाच बॉयलरचा स्फोट होता. असे काहीतरी 4 बॉयलर त्या केमिकल कंपनीमध्ये आहेत. त्यामुळे तिथे आणखीन स्फोट होण्याची शक्यता आहे. हे तिथे वारंवार सांगितलं अजित, तू ज्या ठिकाणी फेज 2 मध्ये हा स्फोट झाल्याची तू माहिती देतोय, हा परिसर नेमका कसा आहे?
हा MIDC परिसर आहे. इथे अनेक केमिकल कंपन्या आहेत. वर्षानुवर्ष इथं अत्यंत घातक अशा केमिकल बनवणाऱ्या कंपन्या आहेत. पण आपल्याला माहिती आहे की अशा घटना घडल्यानंतरच या गोष्टी समोर येतात की इथं नियमबाह्य पद्धतीनं काम सुरू होतं का किंवा नियमबाह्य पद्धतीनं काम केलं गेलं होतं का, ज्यामुळे या सगळ्या घटना घडल्या असाव्या. काही प्रमाणामध्ये जेव्हा प्रोबेस कंपनीमध्ये स्फोट झाला होता त्यावेळी जी माहिती समोर आली होती त्यानुसार जी प्रोसेसिंग केली पाहिजे होती किंवा ज्या पद्धतीनं तिथं जी प्रक्रिया केली पाहिजे होती ती प्रक्रिया कंपनीसाठी खर्चिक होती. त्यामुळे शॉर्ट मध्ये कंपनीने काही प्रक्रिया तिथं करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यामुळेच ही मोठी घटना घडली होती. तसंच इथे काय घडलं असावं का? अशा घटना घडल्यानंतरच विशाल अशा गोष्टींची माहिती समोर येते की तिथं नियमबाह्य पद्धतीने काय काम सुरू होतं का. डोंबिवली MIDC आपल्याला माहिती आहे की वर्षानुवर्ष या MIDCचा विषय जो प्रलंबित आहे. ज्यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं सरकार होतं त्यावेळी जे उद्योगमंत्री होते त्यांनी ही MIDC जी आहे किंवा या MIDC स्थलांतरित केलं जाईल असं सांगितलं गेलं होतं. पण त्यानंतर पुढे काय झालेलं नाहीये किंवा त्याबाबत काय ठोस निर्णय झालेला आहे का हे जनतेपर्यंत पोहोचलेलं नाहीये. पण अशा घटना तिथं वारंवार घडतायत. 2-4 वर्षातून असे मोठमोठे स्फोट होतात. लोकांचा जीव जातो. अनेक जण गंभीर जखमी होतात. गेल्या वेळेस आपण लक्षात घेतलं तर एक जिथे स्फोट झाला होता तिथून जवळपास 500 मीटर अंतरावरती एक शाळा सुरू होती, माफ करा एक क्लास सुरू होता आणि त्या क्लासमध्ये इतक्या जोराप्रमाणे हादरे बसले की त्यांचे काचेचे तुकडे जे आहेत ते तुकडे उडून अनेकांच्या पाठीला, छातीला आणि तोंडावर घुसले होते. त्यामुळे काही विद्यार्थी जखमी झाले होते त्या ठिकाणी. अशा अनेक घटना ज्या आहेत त्या या MIDC भागामुळे घडतात. हा भाग जो आहे तो MIDC भाग जरी असला तरी त्यामध्ये निवासी भाग जो आहे तो जास्त आहे आणि अशा घटना घडल्या की तिथल्या लोकांना त्याचा फार मोठा परिणाम भोगावा लागतो. MIDC मध्ये वारंवार तक्रार की एक प्रकारे काजळी जी आहे ती निर्माण होते संपूर्ण त्यांच्या छतावरती, घरावरती किंवा पायी चालताना. कधी हिरवा पाऊस पडतो, कधी लाल पाऊस पडतो. तर अशा पद्धतीने डोंबिवली MIDC बाबत अनेक तक्रारी असताना देखील कोणताही ठोस निर्णय या MIDC बाबत घेतला गेलेला नाहीये. आणि आज जी घटना घडलेली आहे ही घटना कशामुळे घडलेली आहे, त्यामध्ये नेमकं काय घडलेलं आहे, काही जीवितहानी झालेली आहे का, किती जण जखमी आहेत, जो स्फोट झालेला त्याचं कारण काय, या सर्व गोष्टी समोर येतीलच. पण तुर्तास आपल्याला जे व्हिडिओ प्राप्त झालेले आहेत किंवा जे आपल्याला दृश्य दिसतंय की लोक घाबरून बिल्डिंगच्या बाहेर आलेले आहेत, धुरांचे मोठे लोट दिसत आहेत. काही एक व्हिडिओ आपल्याला ज्या ठिकाणी स्फोट झाला तिथल्या जवळचा व्हिडिओ आलेला आहे, म्हणजे तो देखील 100-200 मीटर अंतरावरचा व्हिडिओ आहे. त्या स्फोटामुळे काही कंपन्यांच्या तू स्वतः डोंबिवलीचा रहिवाशी आहेस. तू जसं म्हणालास की आजच्या या स्फोटानंतर म्हणजे आपण आता घटनास्थळी अर्थात नेमकं काय घडलं याबद्दलचे अपडेट तुझ्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचतील. पण या घटनेनंतर निश्चितच ज्या प्रकारे हादरा बसला, स्फोट झाला, त्यानंतर 2016च्या आठवणी डोंबिवलीकरांच्या मनात निश्चितच ताज्या झाल्या असतील. अजित, नक्कीच ह्या सगळ्या ज्या आहेत त्या आठवणी ताज्या झालेल्या आहेत म्हणून मी वारंवार त्याच गोष्टीचा उल्लेख करतोय. कारण त्यावेळी मी देखील त्या ठिकाणी उपस्थित होतो आणि जो स्फोट झाला होता त्या स्फोटामुळे किती मोठा हादरा बसला होता. तिथे प्रसाद नावाचं एक हॉटेल होतं, जे हॉटेलचे एंट्रन्स पूर्णतः जवळपास एक साधारणपणे 30 मीटर पर्यंत पूर्ण काचेचं होतं. अगदी सिनेमामध्ये जो सीन घडतो की स्फोट झाल्यानंतर काचा ज्या फुटतात तसा तो मोठ्या प्रमाणात सगळ्या काचा फुटल्या होत्या. अनेक लोकांचे टीव्ही गेले होते, घरांच्या काचा फुटल्या होत्या. त्याच पद्धतीनं लोकांच्या बिल्डिंगांना तडे गेले होते, काही लोकांच्या गाड्यांच्या काचा फुटल्या होत्या. तर अशा घटना ज्या आहेत म्हणजे आपण सिनेमात पाहतो विशाल. मी तुला थांबवतोय जरा, कारण ही दृश्य जी त्या दृश्यांबद्दलची माहिती आपण आपल्या दर्शकांपर्यंत पोहोचूयात. आता ही थेट ज्या ठिकाणी हा स्फोट झालेला आहे त्या ठिकाणचं हे दृश्य आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय. डोंबिवली MIDC फेज 2 या ठिकाणी असणारी ही कंपनी आहे जिथं 4 ते 5 बॉयलर आहेत, ज्यातला एका बॉयलरचा जो आहे तो स्फोट झालेला आहे. अधिक माहिती आपण जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी गणेश गायकवाड आता क्षणाला आपल्या बरोबर आहे. गणेश, काय अपडेट? विशाल, डोंबिवलीच्या MIDC फेज 2 मध्ये ही कंपनी आहे आणि या कंपनीमध्ये अचानकपणे बॉयलरचा स्फोट झाला आणि बॉयलरचा स्फोट झाल्यानंतर जी आहे ती सगळ्यांची तारांबळ उडाली. सगळे घाबरले कारण आजूबाजूला MIDCच्या परिसरामध्ये रहिवासी भाग देखील आहे आणि सातत्याने MIDC परिसरामध्ये अशा प्रकारे कंपन्यांचे स्फोट होतात. सध्या घटनास्थळी अग्निशमन दलाचे कर्मचारी जे आहेत ते कंपनीच्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे. मात्र आग इतकी मोठी आहे की जवळजवळ 1 ते 1.5 किलोमीटरच्या परिसरातून ते दिसते आहे. नागरिक भयभीत आहेत कारण ही जी कंपनी आहे ती त्याच्यामधून केमिकलयुक्त रसायन जे आहे ते बाहेर पडण्याची शक्यता आहे आणि त्याच्यामुळे अग्निशमन दलाचे जे जवान आहेत या कंपनीला लागलेली आग बाजूच्या कंपनीमध्ये पसरू नये याची खबरदारी घेत आहेत आणि सध्या युद्ध पातळीवर आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. विशाल, गणेश,
हे काही कळू शकलंय का की ही कंपनी नेमकी कोणती होती, निश्चित ठिकाण कुठलं, डोंबिवली MIDC फेज 2 मधलं, याविषयी काही कळू शकलंय का? विशाल, MIDC परिसरामधल्या रहिवाशी भागाच्या जवळच असलेली ही कंपनी आहे आणि MIDCच्या परिसरामध्ये अनेक केमिकल कंपन्या आहेत. त्याच्यातली ही कंपनी आहे. मात्र सध्या गोंधळ उडाल्यानं अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना देखील माहीत नाहीये की या कंपनीचं नाव काय आणि सध्या कर्मचारी त्या ठिकाणी आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. थोड्या वेळात माहिती कळेल की नक्की या कंपनीमध्ये कशा प्रकारचं काय रसायन बनतं आहे किंवा काय आहे तिकडे. थोड्या वेळाने या संदर्भाची माहिती कळेल. विशाल, गणेश, आता क्षणाला एक अपडेट आपल्यापर्यंत येते. पुन्हा या ठिकाणी 2 स्फोट झाल्याचं कळतंय. साधारण आपण बघतोय 2 स्फोट या ठिकाणी झालेले आहेत पुन्हा, आणि एकूण 4 बॉयलर या कंपनीत असावेत. म्हणजे त्यातले किती बॉयलर ब्लास्ट झाले, म्हणजे 2 झालेत की 1 झालाय हे कळू शकलेलं नाहीये. पण आगीची तीव्रता लक्षात घेता हा स्फोट अत्यंत मोठा होता. या बॉयलरचे तुकडे जे आहेत ते काही म्हणजे साधारण 1 ते 1.5 किलोमीटरपर्यंत या स्फोटाचे हादरे तर बसलेच, पण काही अंतरावरती जाऊन या बॉयलरचे लोखंडी तुकडे जे आहेत ते रस्त्यावरती पडल्याचं आपल्याला कळतंय. 1.5 किलोमीटरपर्यंत धुराचे लोट जे आहेत ते दिसत आहेत. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पुन्हा एकदा 2016ला अशाच प्रकारचा स्टार कंपनीमध्ये, म्हणजे एक केमिकल कंपनी होती, ज्या केमिकल कंपनीत अशाच प्रकारचा भीषण स्फोट झाला होता, ज्या स्फोटामध्ये दुर्दैवाने काही लोकांना गमवावं देखील लागलं. म्हणजे त्या कंपनीतले कामगार तर दगावले होतेच, त्यांचा मृत्यू झालाच होता, पण या स्फोटाचा हादरा इतका मोठा होता की आजूबाजूला असलेल्या इमारतींच्या काचा फुटल्या. त्याच प्रकारे अशाच प्रकारचा हादरा जो आहे तो आज या स्फोटानंतर आजूबाजूला असणाऱ्या रहिवाशी इमारतींना बसलेला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा एक भीती निश्चितच सगळ्यांच्या मनात निर्माण झालेली असेल की काय घडलंय, काय होतंय आणि यानंतर पुढे काय घडतंय. कारण त्यावेळी सुद्धा 2016च्या घटनेमध्ये आपण जर पाहिलं तर एकूणच सगळ्या परिसरात निर्माण झालेला धूर असेल, त्यातनं येणारी दुर्गंधी असेल, याचा त्रास पुढले 1 ते 2 दिवस डोंबिवली वासियांना होत राहिला. आणि आज देखील आपण बघतोय की एक केमिकल कंपनी आहे, एक केमिकल कंपनी लक्षात घ्या, या केमिकल कंपनीतल्या बॉयलरचा हा स्फोट झालेला आहे. वारंवार यापूर्वीही वारंवार 2016 नंतर इथली MIDC, खास करून इथल्या केमिकल कंपन्या या दुसरीकडे स्थलांतरित केल्या जाव्या याबद्दलची चर्चा झाली, याविषयीचा निर्णय घेण्यात आला, पण प्रत्यक्ष कृती काय मात्र या विषयाला घेऊन झाली नाही. आणि परत एकदा आपण बघतोय की आज ज्या प्रकारचा स्फोट या कंपनीत झालेला आहे बॉयलरचा, त्यातनं अशाच शंका कुशंका व्यक्त होत आहेत की याचा परिणाम मोठा असावा, ही घटना मोठी असावी. आता अग्निशमन दलाचा ताफा त्वरित ही आग विझवण्यासाठी तिथे दाखल झालेला आहे. अधिक अपडेट आपण जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी गणेश गायकवाड आपल्यासोबत आहेत. गणेश, आत्ताचा अपडेट काय? विशाल, जसं मगाशी सांगितलं की या कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात बॉयलरचे एकामागून एक स्फोट होत आहेत. अग्निशमन दल जे आहेत या कंपनीला लागलेली जी आग आहे बाजूच्या कंपन्यांमध्ये पसरू नये, कारण बाजूच्या कंपन्या ज्या आहेत त्या केमिकलच्याच कंपन्या आहेत आणि त्याच्यामुळे ही आग जर दुसऱ्या कंपन्यांना लागली तर आणखीन मोठा भडका उडेल आणि नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे. पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झालेलं आहे. अग्निशमन दलाचे जवान आहेत, मात्र अंबरनाथ, उल्हासनगर आणि इतर ज्या महापालिका आहेत आजूबाजूच्या त्यांच्या देखील अग्निशमन दलाला कॉल करून या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे. कारण आग मोठी आहे, त्याच्यामुळे इतर महापालिकेच्या अग्निशमन दलाला देखील माहिती देऊन ते बंब देखील घटनास्थळी दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे. बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात आहे आणि हा कंजेस्टेड एरिया असल्यानं त्या ठिकाणी जाण्यासाठी अडचणी येत आहेत. त्याच्यामुळे पोलीस प्रशासन जे आहे ते बघ्यांना बाजूला करून या ठिकाणी अग्निशमन दलाच्या गाड्या कशा त्या कंपनीपर्यंत पोहोचतील आणि आग लवकरात लवकर कशी विझवली जाईल यासाठी प्रयत्न करतायत. विशाल, ज्या ठिकाणी हा स्फोट झालेला आहे साधारण असं कळतंय की आजूबाजूला काही रहिवाशी इमारती पण आहेत. त्या रहिवाशी इमारतींना देखील या स्फोटाचा काही धक्का बसलाय का, काही नुकसान झालंय का? कारण गेल्या वेळीही आपण पाहिलं होतं 2016 मध्ये हे स्फोट इतके भयानक होते की अक्षरशः बिल्डिंगच्या काचा फुटल्या. अगदी विशाल, की बाजूच्या ज्या शेजारी रहिवाशी इमारती आहेत, एवढा मोठा हादरा आहे हा बॉयलरचा स्फोट झाल्यानंतर. त्या इमारतीच्या ज्या स्लायडिंगच्या काचा असतात त्या देखील फुटलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे जे रहिवाशी आहेत ते इमारती आता खाली करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. कारण आणखीन एका मागोमाग एक स्फोट होत आहेत, त्याच्यामुळे दुसरी दुर्घटना अजून मोठी होऊ नये यासाठी रहिवाशींनी देखील आपली इमारत बाजूला करून ते सुरक्षित स्थळी जात आहेत. प्रशासनाची देखील जबाबदारी आहे इथल्या रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवायची, कारण आग मोठी आहे. अग्निशमन दल सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतोय. विशाल, जाऊयात, आमचे प्रतिनिधी अजित मांढरे देखील या घटनेबद्दलच्या
घटनेबद्दलचा अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. अजित, काय माहिती मिळते? विशाल, या स्फोटाची तीव्रता जी आहे ती आता अत्यंत भयंकर असल्याची गोष्ट लक्षात येते. काही व्हिडिओ आपल्याला प्राप्त झाले त्यानुसार जवळपास 1 ते 1.5 किलोमीटर पर्यंतचे काही लोक रस्त्याने चालत असताना हा जेव्हा हादरा झाला त्यावेळी आजूबाजूच्या दुकानांच्या काचा घुसून काही लोक गंभीररित्या जखमी झालेले आहेत. तर स्फोटापासूनच काही अंतरावरती म्हणजे 50-100 मीटर अंतरावरती काही लोक जी हातगाड्यांवरती होती किंवा काम करत होती, तर त्या स्फोटाची तीव्रता इतकी होती की तिथून काही लोकांना त्याचे झळ बसले आणि त्यांना ते भाजलेले अंग. एक व्हिडिओ समोर आला त्यामध्ये एक तरुण आहे जो पूर्णतः या स्फोटाच्या त्याच्यामध्ये भाजलेला आहे आणि तो बाहेर आलेला आहे आणि तो तिथं त्याला मदत मिळावी याकरता तिथं लोकांची विनवण्या करतोय. त्याला तात्काळ तिथल्या स्थानिकांनी जवळच्या हॉस्पिटलमध्ये भरती केलेलं आहे. पण ज्या पद्धतीने स्फोट झालेला आहे आणि स्फोटामधून लोक जखमी झाल्याची ज्या माहिती समोर येते, या सगळ्या गोष्टी लक्षात घेता हा स्फोट जो आहे तो फार मोठा असावा आणि याची तीव्रता जी आहे ती फार मोठी असावी अशाच पद्धतीनं सर्व आता सांगितलं जात आहे. बचाव कार्य जे आहे ते सुरू केलं गेलेलं आहे, पण एका मागोमाग एक 3 असे स्फोट झालेले आहेत आणि त्यामुळेच मोठ्या प्रमाणात इथं जवळ जाणं शक्य कोणाला होत नाहीये. आणि त्याच पार्श्वभूमीवरती इथं जर आपण पाहिलं तर आता कशा रीतीने बचाव कार्य सुरू केलं जाईल किंवा तिथं किती लोक अडकलेली आहेत, काही जीवितहानी झालेली आहे का, किंवा तिथं कशा पद्धतीनं बचाव कार्य पोहोचवलं जाईल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या थोड्या वेळा सुरू होतील. पण एका मागोमाग स्फोट झाल्यामुळे तिथला परिसर जो आहे हा हादरलेला आहे आणि तिथली लोक जी आहेत ती भयभीत झालेली आहेत. लोकांना बऱ्याच ठिकाणी काचा लागलेल्या असतील किंवा हादरे बसल्यामुळे अनेक लोक जखमी झालेले आहेत. अनेक घरांचं नुकसान झालेलं आहे, गाड्यांचं नुकसान झालेलं आहे. 2 व्हिडिओ जे समोर आले त्यामध्ये एका व्यक्तीच्या पूर्ण अंगामध्ये काचा घुसल्यात, तर एका व्यक्तीला स्फोटाच्या जवळ असल्यामुळे तो त्या लोटामध्ये पूर्णपणे भाजला गेलाय आणि तो तिथे बाहेर आलेला आहे. ही घटना जी आहे ही आता प्रशासकीय यंत्रणा जी आहे यांनी गंभीरतेने घेतल्यावर तात्काळ. अजित, अशी माहिती आपल्याला कळते की डोंबिवली MIDC फेज 2 मधील अंबर केमिकल कंपनी ही ज्यामध्ये हा स्फोट झालेला, बॉयलरचा स्फोट झाला, या स्फोटानंतर धुराचे मोठे लोट परिसरात पसरल्याचं आपण बघतोय. परत एकदा मला न्यूज 18 लोकमतच्या दर्शकांना सांगायचं की पुन्हा एकदा 2016च्या कंपनी ब्लास्टच्या आठवणी आज ताज्या झाल्यात, कारण त्याच पद्धतीचा स्फोट या ठिकाणी इथं झालेला. अग्निशमन दलाच्या 4 गाड्या त्वरित घटनास्थळी ही आग विझवण्याकरता म्हणून तिथे दाखल झालेल्या आहे. कंपनीजवळ एका वाहनाच्या कंपनीचं शोरूम देखील आहे. या कंपनीपर्यंत ही आग पसरली आहे. 6 ते 7 कामगार या आगीत जखमी झाल्याचं कळतं. आगीची भीषणता पाहून उल्हासनगर, अंबरनाथ, ठाणे इथून अग्निशमन दलाच्या गाड्या ज्या आहेत त्या ठिकाणी बोलवण्यात आलेल्या, कारण आगीची तीव्रताच तेवढी आहे. कारण 7-8 बंबांच्या माध्यमातून किंवा अग्निशमन दलाच्या ताफ्याच्या माध्यमातून ही आग विझणारी नाही. ज्वलनशील केमिकल आहे, हे पेटत राहणार आहे आणि ही आग आजूबाजूच्या कंपनीत पसरू नये या दृष्टीने पहिले तर काळजी घेणं फार आवश्यक असेल. वाढत्या तापमानामुळे आगीवर नियंत्रण मिळवणं कठीण आहे, कारण 41-42 डिग्री सेल्सिअस आत्ता क्षणाला ऊन आहे, तापमान आहे आणि या वाढलेल्या तापमानात ही आग भडकली, हा स्फोट झालाय. त्यामुळे अवघड आहे. स्फोट झाल्यानंतर अनेक वस्तू हवेत उडाल्याचं कळत आहे. आगीची माहिती मिळाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता एकूणच गोंधळ, जोपर्यंत सगळ्या यंत्रणा तिथे पोहोचत नाही, नेमकी माहिती घेऊन बचाव कार्य सुरू केलं जात नाही, तोपर्यंत आपल्याला कळू शकणार नाही की काय नेमकी परिस्थिती आहे. पण दृश्यच पुरेशी बोलकी आहे. ही दृश्य सांगतायत की या स्फोटाची तीव्रता काय आहे, या स्फोटानंतर लागलेल्या आगीची, भडकलेल्या आगीची तीव्रता काय. डोंबिवलीमध्ये अंबर ही एकमेव केमिकल कंपनी नाही आहे. फेज 2 मध्ये अशा बहुतांशी केमिकल कंपन्या आहेत. कारण ह्या फेज 2 म्हणजे या डोंबिवली MIDCतनं गेलं की येणाऱ्या दुर्गंधीतनं, येणाऱ्या वासातनंच आपल्या लक्षात येतं की तिथं किती केमिकल कंपन्या असाव्यात. यापूर्वीही 2016च्या स्टार कंपनीच्या ब्लास्ट नंतर या केमिकल कंपन्या इथून हलवल्या पाहिजेत, कारण आजूबाजूला रहिवाशी इमारती आहेत, लोक राहतात तिथे. असं असतानाही निर्णय होऊन सुद्धा या कंपन्या तिथून हलवण्यात आल्या नाही. सुरक्षेचा मुद्दा देखील महत्त्वाचा होता, कारण या केमिकल कंपन्या तिथे सुरू ठेवलेल्या जात असताना जे सेफ्टी नॉर्म्स आहेत, म्हणजे सुरक्षेचे नियम आहेत, ते पाळले जात होते का. 4-4, 3-3 बॉयलरच्या माध्यमातून होणारं केमिकलचं प्रोडक्शन, त्यात असणाऱ्या सगळ्या गोष्टी, त्याचं होणारं मेंटेनन्स हे वेळच्या वेळी होतं का.
आणि कारण केमिकल कंपनीत कधीही कोणत्याही क्षणी कुठल्याही चुकीतनं अशा पद्धतीची आग लागू शकते आणि झालंही तसंच। आजच्या दिवसात तिथल्या रहिवाशांना निश्चितच त्यांच्या धानीबनी नसेल की अशा प्रकारची स्फोटाची घटना घडेल, पण घडली आहे। मग ती मानवी चूक असेल किंवा यांत्रिक चूक असेल माहीत नाही, हा नंतर तपासाचा भाग आहे। पण आता या स्फोटामध्ये मनुष्यहानी किती झाली आहे, एकूणच आजूबाजूच्या परिसरात याचा किती मोठा परिणाम झालेला आहे हे खरं तर आपल्याला थोड्या वेळानेच कळू शकेल। पण तुर्तास महत्त्वाची बाब आहे की सगळ्या बचाव यंत्रणांनी तिथं पोहोचणं, त्या अनुषंगाने अंबरनाथ, बदलापूर, त्याचबरोबर कल्याण, ठाणे, डोंबिवली इथं असणाऱ्या अग्निशमन यंत्रणा आता घटनास्थळी दाखल होत आहेत। ही दोन दृश्य आपल्या हाती आलेली आहेत बघा, या दोन्ही दृश्यांमध्ये आपण बघू शकतो। आणि आता हे ताजं दृश्य आपल्या हाती आलेलं आहे। या सगळ्याच्यात आजूबाजूला असणारी ही दुपारची वेळ होती। सुदैवाने शाळांना सुट्टी आहे, पण आजूबाजूला असणाऱ्या परिसरातल्या लोकांना या स्फोटाचा हादरा बसला। या बॉयलरचे लोखंडी तुकडे जे आहेत ते या आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांवरती जाऊन लागले असावेत किंवा काचा फुटल्या असाव्यात घराच्या, ज्यात या लोकांना जखमा होणं साहजिक आहे। जखमींना घेऊन जात असताना आपण बघतोय दृश्य आता आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय। हा स्फोट झाला ज्या अंबर केमिकल कंपनीत हा स्फोट झाला त्याच्या जवळच 4 चाकी वाहनाचं एक शोरूम देखील आहे आणि त्या शोरूमला देखील आग लागल्याचं कळतंय। या स्फोटाची तीव्रता एवढी होती की साधारण 1.5 किलोमीटर अंतरापर्यंत आजूबाजूच्या रहिवाशी इमारतींना याचा हादरा बसला। परत एकदा 2016 मध्ये झालेल्या स्टार कंपनीतील स्फोटाची आठवण होते, कारण तेव्हा देखील अशाच पद्धतीने स्फोट झाला होता। आणि आपल्याला असं कळतंय की या कंपनीमध्ये अंबर केमिकल कंपनी जी आहे त्यामध्ये 4 बॉयलर आहेत, जे एका पाठोपाठ एक 2 बॉयलर जे आहेत ते फुटलेले आहेत, त्याचे स्फोट झालेले आहेत, अजूनही स्फोटाचे आवाज येत आहेत। त्यामुळे आतमधली परिस्थिती नेमकी काय आहे ते केमिकल बाहेर पडू नये, आजूबाजूच्या कंपन्यांमध्ये ते पसरू नये आणि त्यातनं त्या कंपन्यांना आग लागू नये या दृष्टीने खरं काळजी घेणं फार आवश्यक ठरणार आहे। पण एवढ्या भडकलेल्या आगीमध्ये वाढलेल्या तापमानात इथपर्यंत पोहोचणं, ही आग विझवणं खरं तर सुरक्षा यंत्रणांसमोर देखील हे सगळ्यात मोठं आव्हान आहे। कारण आता नाही म्हणलं तरी 40 ते 41 डिग्री सेल्सिअस इतकं तापमान आहे, ऊन वाढलेलं आहे। दुपारची वेळ, दुपारी 2-2:30ची ही वेळ अत्यंत भयानक असते या उन्हाची, आणि या उन्हामध्ये ही भडकलेली आग, झालेला हा स्फोट, यामध्ये संघर्ष करत खरं तर सगळ्या सुरक्षा यंत्रणांना ही आग विझवण्याची मेहनत जी आहे ती करावी लागणार आहे। अधिक अपडेट काय जाणून घेऊयात, आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आता क्षणाला आपल्याबरोबर आहेत। अजित, विशाल, जी घटना घडली आहे त्यानंतर या डोंबिवली परिसरातील आजूबाजूला म्हणजे उल्हासनगर असेल, भिवंडी असेल, नवी मुंबई, ठाणे महानगरपालिका, त्याच पद्धतीनं अंबरनाथ असेल, मुंबई महानगरपालिका आहे, या सर्वच महानगरपालिकांना अलर्ट दिला गेलेला आहे। आणि इथल्या ज्या फायर फायटिंग सिस्टम आहेत किंवा फायर फायटिंग यंत्रणा जी आहे या सर्वांना इथं पाचारण करण्याचे आदेश दिले गेलेले आहेत, अशी माहिती मिळते। एकंदर पाहिलं या घटनेची तीव्रता लक्षात घेता प्रशासनाने हा निर्णय घेतलेला आहे आणि इथं लवकरात लवकर बचाव कार्य करण्यापर्यंत यंत्रणा ज्या पोचलेल्या आहेत। पण पुन्हा तीच परिस्थिती आहे की एकामागून एक स्फोट झालेले आहेत, आणखीनही स्फोट होण्याची शक्यता आहे आणि यामुळेच इथं कशा रीतीने जायचं किंवा आणखीन तिथे काही अनुचित प्रकार घडू नये याकरता सगळं आटोक्यात आणण्याकरता कशा रीतीने यंत्रणा राबवली जावी यावर देखील प्रशासन विचार करतंय। पण जखमींचा आकडा जो आहे तो आता जास्त आलेला आहे किंवा आणखी मोठा पुढे येतोय, कारण का जी घटना घडलेली आहे त्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वर्दळीचा परिसर आहे आणि तिथं आजूबाजूला मोठी दुकानं आहेत, तिथं बऱ्याच लोकांची गर्दी असते, वर्दळ असते आणि त्यामधूनच काही घटना घडल्यानंतर अनेक लोक, तिथलीच शेकडो लोक जी आहेत ती जखमी झाली असावीत असा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय। घटनास्थळी
पोहोचून तिथं बचाव कार्य सुरू करण्याचं काम जे आहे ते प्रशासनातर्फे सुरू केलं गेलंय. अजित, आता या क्षणाला आपल्यापर्यंत जी दृश्य पोहोचत आहेत या कंपनीच्या आजूबाजूला असणाऱ्या इमारती ज्या आहेत, म्हणजे यामध्ये काही वेगवेगळ्या प्रकारची दुकानं असतील, काही सेटअप्स असतील, त्या ठिकाणी या स्फोटाची तीव्रता एवढी होती की त्याचे हादरे बसून या इमारतीच्या ज्या काचा आहेत, म्हणजे खिडकीच्या काचा ज्या आहेत त्या अक्षरशः फुटलेल्या आहेत आणि त्याचा खच जो आहे तो या इमारतींच्या समोर पडल्याचं आपण बघतोय. समोर वर्दळीचा हा सगळा रस्ता आहे आणि तिथंच बाजूलाच असणाऱ्या अंबर केमिकल कंपनीमध्ये हा स्फोट झाल्याचं कळतं. अजितकडे पुन्हा एकदा जाऊयात. अजित, या अंबर केमिकल कंपनीच्या बाजूला एका 4 चाकी वाहनाचं शोरूम देखील असल्याचं कळतंय. या शोरूमला देखील आग लागली अशी माहिती मिळते. कदाचित अजितपर्यंत आपला आवाज पोहोचत नसावा, पण ही 2 दृश्य आपण बघतो. या 2 दृश्यांमध्ये पाहू शकतो की या स्फोटाची तीव्रता किती मोठी होती. त्यातनं लागलेली ही आग आपल्याला कळते. लागलेल्या आगीतनं कळते की फार मोठं नुकसान जे ते झालं असावं. साधारण एका पाठोपाठ एक असे 2 स्फोट झाले. 1.5 किलोमीटर अंतरापर्यंत हे धुराचे लोट जे ते बघायला मिळतात. आजूबाजूच्या परिसरात याचा फार मोठा हादरा बसला आणि या हादऱ्यामुळे ज्या इमारती या अंबर केमिकल कंपनीच्या आजूबाजूला होत्या, कारण बाजूला रहिवाशी इमारती पण आहेत आणि काही कमर्शियल शॉप्स असणाऱ्या इमारती, म्हणजे व्यावसायिक तत्वावरती जी दुकानं असतात त्या देखील इमारती ज्या आहेत, शॉपिंग कॉम्प्लेक्स इथं आहेत, त्याच्यामुळे त्यांना देखील मोठ्या प्रमाणात इथं हादरा बसला आणि त्याच्या इमारतीच्या काचा ज्या आहेत त्या फुटलेल्या. आता मनुष्यहानी किती झाली आहे याबद्दल तर कळू शकलेलं नाही आहे, पण या स्फोटातनं जो हादरा बसला, या बॉयलरचे जे लोखंडी तुकडे रस्त्यावरती जाऊन उडाले त्यातनं काही लोकांना इजा झाल्याचं देखील कळतंय. जखमींना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे. असं देखील कळतंय की या कंपनीचा एक व्यक्ती जखमी अवस्थेत बाहेर पडला होता, जो लोकांकडे मला त्वरित हॉस्पिटलमध्ये न्या या संदर्भातली याचना करत होता, मदत मागत होता. त्याला त्वरित हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. अजून नेमकी तिथे काय परिस्थिती आहे, कारण दृश्य बघितल्यानंतरच त्यातली भीषणता लक्षात येते. जाऊयात पुन्हा एकदा अजितकडे. अजित, आत्ता या क्षणाचा अपडेट काय? चल, आणखीनही स्फोट जे आहे ते होत आहेत. नुकतीची माहिती आपल्याला स्थानिकांकडून मिळालेली आहे. पुन्हा एक स्फोट जो आहे त्या परिसरात झालेला आहे. एवढंच काय तर धुराचे लोड जे आहेत ते आता पहिल्यापेक्षा जास्त वाढलेले आहेत आणि यामुळे लोक जे आहेत त्या भागातली बाहेर येऊ लागलेली आहेत. तिथून वाहतूक जी आहे त्या भागातली आतल्या रस्त्याची ती बंद केली गेलेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता नेमकं कशा रीतीनं तिथं लोक जे आहेत ते तिथून बाहेर पडतील किंवा लोकांनी कशा रीतीने तिथून जावं पुढे, त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आता थोड्याच वेळात स्पष्ट होतील. पण एकंदर जी घटना घडली किंवा आता जी परत एक माहिती येते की आणखीन एक स्फोट घडलेला आहे. आता लोक तिथे जे आहेत ती भयभीत झालेली आहेत. त्यामुळे जी घटना घडली त्या घटनेबाबत लोक फोन करून माहिती देत आहेत, पण प्रशासनाकडून अधिकृतपणे आणखीन कुठलीही माहिती दिली गेलेली नाही की नेमका स्फोट जो आहे तो कोणत्या कंपनीत झालेला आहे, त्या कंपनीचं नाव काय आहे, कशाचा स्फोट झालेला आहे, याबाबत कोणती अधिकृत माहिती विषय अजूनपर्यंत प्रशासनाने दिलेली नाहीये. त्यामुळे इथं नेमकं काय घडलेलं आहे हे अधिकृतपणे जरी समोर नसलं आलं तरी जी लोकांनी, स्थानिक लोकांनी जी माहिती दिलेली आहे, जे दृश्यात आपल्याला दिसतंय त्यामध्ये स्पष्टपणे दिसतंय की कशा रीतीनं इथं जे आहे ते एक मोठा स्फोट झालेला आहे आणि त्या स्फोटाची तीव्रता किंवा त्या स्फोटामुळे कसं त्याचा लोकांना खूप मोठा त्रास झाला आणि अनेक लोक जे आहेत यामध्ये जखमी झालेली आहेत. अजित, हा परिसर चांगल्यापैकी तुला परिचित आहे. हा परिसर नेमका कसा आहे? विशाल, MIDC परिसर आहे आणि या परिसरामध्ये आपण जर पाहिलं तर इथं MIDC ला लागूनच मोठ्या प्रमाणामध्ये निवासी भाग आहे. स्टार कॉलनी परिसर असेल, त्यानंतर सागाव भाग असेल, सोनारपाडा आहे, जवळच गांधीनगर आहे, पलीकडे आपण जर तिथं पुढे गेलो तर उद्योगनगर आहे. हे सगळे परिसर जे आहेत या परिसरामध्ये ते MIDC ला लागूनच आहेत आणि 2016 मध्ये जी घटना घडली होती ती घटना देखील याच भागात घडली होती आणि पुन्हा आता त्या स्वरूपाची घटना जी आहे ती याच भागात घडत आहे. म्हणजे इथल्या लोकांना हा प्रकार नवीन नाहीये, पण गेल्या वेळेपेक्षा आताची घटना ही मोठी आहे आणि तीव्र आहे असं स्थानिकांचं म्हणणं आहे. कारण का एका मागून एक मोठे स्फोट जे आहे तिथे होऊ लागलेले आहेत आणि लोक जे आहेत त्यामध्ये जखमी झालेले आहेत. घरांच्या काचा फुटलेल्या आहेत, गाड्यांच्या काचा फुटलेल्या आहेत, लोकांना काचा लागून ते जखमी झालेत. काही जण या आगीमध्ये होरपळले आहेत, ही देखील माहिती समोर येते. त्यामुळे कशा रीतीने आता इथं
बचाव कार्य सुरू केलं जाईल ते आपल्याला विषय पाहावं लागेल. तू जसं म्हटलास की हा परिसर जो आहे या परिसरामध्ये विशेषतः MIDC हा भाग असल्यामुळे तिथं आता सुरुवातीला केमिकल कंपन्या होत्या, पण नंतर इथं अनधिकृतपणे मोठ्या प्रमाणामध्ये इमारतींची कामं झालेली आहेत, चाळी झालेल्या आहेत. त्यामुळे इथं रहिवासी संख्या जी आहे ती कंपन्यांच्या तुलनेमध्ये किंवा ज्या गाईडलाईन्स आहेत त्या गाईडलाईनच्या नुसार इथं रहिवासी संख्या जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे. आणि ते सगळं लक्षात घेतलं तर इथं यामुळेच काही घटना घडली तर जीवितहानी होण्याचं आणि लोक जखमी होण्याचं प्रमाण जे आहे ते यामुळेच वाढतं. विशाल, ही अंबर केमिकल कंपनी जी आहे त्याच्या आसपास अजित तू आपल्याबरोबर असाच थांब. मी काही दृश्य आपल्या हाती आलेली ती दृश्य आपण बघूयात. जखमींवरती उपचार केले जात आहेत, काही लोक यामध्ये जखमी झालेली. मधली जर दृश्य आपण बघितली तर यामध्ये आपण बघू शकतो की जी लोक जखमी झाली आहेत या स्फोटाच्या हादऱ्यातनं, म्हणजे कोणाला काचा लागल्या असतील, कोणाच्या अंगावर काही तुकडे उडाले असतील, त्यांना विचलित करणारं असं हे दृश्य आहे. डोंबिवलीतला हा भीषण स्फोट आणि या स्फोटात जखमी झालेली लोक जी आहेत बघा, त्यांना त्वरित उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आजूबाजूला असणाऱ्या इमारतींचं, घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. दुपारची वेळ असावी, काही वेळेला काही विद्यार्थी देखील क्लासेसला तिथे गेलेले असावे, कारण आत्ता तरी या दृश्यांमध्ये जे आपल्याला बघायला मिळते की एक आई आपल्या मुलाच्या डोक्यावरती फडकं दाबून त्याला दवाखान्यात घेऊन जाताना दिसते की जे त्याच्या डोक्याला मार लागला असावा. आणि एक व्यक्ती जी अक्षरशः आपण पाहू शकतो ही या कंपनीतनं बाहेर आली असावी. अजितला आपण विचारूयात. अजित, हे जखमींचं दृश्य जे आपण बघतोय, तू थोड्या वेळपूर्वी सांगितलं होतं की एक व्यक्ती होती जी जळालेल्या अवस्थेत खरं तर या कंपनीतनं बाहेर पडली होती, तीच ती व्यक्ती असावी असा एक अंदाज या ठिकाणी आपल्याला बांधता येऊ शकतो. पण या स्फोटाची तीव्रता मोठी आहे. परत एकदा 2016च्या स्टार कंपनीच्या स्फोटाची यामध्ये आठवण होते. परत तेच प्रश्न उपस्थित होत आहेत. डोंबिवली हे शहर या MIDC मुळे एका बॉम्बवर ठेवल्यासारखं आहे का? कारण ह्या केमिकल कंपन्या अत्यंत ज्वलनशील असं केमिकल बनवतात किंवा वेगवेगळ्या पद्धतीचं केमिकल बनवतात, ज्यात आग लागली, स्फोट झाला तर ते लगेच पेट घेतं, ज्याचा परिणाम, ज्याची गंभीरता देखील मोठी असते. त्यामुळे या अंबर नावाच्या कंपनीत झालेला जो स्फोट आहे त्या स्फोटात असं कळतंय एकापाठोपाठ एक 2 स्फोट झालेत, अजूनही काही स्फोट होत आहेत. 2 बॉयलर ब्लास्ट झालेले आहेत आणि त्यानंतर इतरही 2 बॉयलर जे आहेत ते ब्लास्ट झालेले असावेत असा एक अंदाज जो आहे तो बांधला जातोय. आणि परत एकदा आपल्याकडे क्षणाक्षणाला दृश्य जी ती पोहोचत आहेत, ज्यामध्ये आपण पाहू शकतो हा डोंबिवली स्टार कॉलनीचा एरिया, जिथं ही इमारत आहे. या इमारतीच्या काचा देखील फुटल्यात. या काचा फुटून त्याचा खच रस्त्यावरती आलेला आहे. आता डोंबिवली अंतर्गत म्हणजे MIDC मध्ये असणारे अंतर्गत जे रस्ते, तिथून वाहतूक जी ती थांबवण्यात आलेली आहे, वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आलेली आहे. कारण ही आग वाढली, आणखीन काही स्फोट झाले तर त्याची एक फार मोठी इजा जी आहे ती या वर्दळीच्या रस्त्यावरनं जाणाऱ्या लोकांना होऊ शकते. दुपारची ही वेळ साधारण आपण बघितलं दुपारचे 2:30 वाजलेले आहेत. ऊन देखील वाढलेलं आहे. 40-41 डिग्री सेल्सिअस तापमान आहे. त्यात हा स्फोट झाला. हा झालेला जो स्फोट आहे, आता त्यात लागलेली ही आग, या वाढलेल्या तापमानात लागलेली ही आग विझवणं हे सगळ्यात मोठं आव्हान असणार आहे. सुरक्षा यंत्रणांसमोरचं आव्हान आहे. पण आता आजूबाजूला असणाऱ्या सगळ्या महापालिकांना, म्हणजे यामध्ये नगरपालिका असतील, महापालिका असतील, यांना अलर्ट देण्यात आलेला आहे. डोंबिवली, बदलापूर, अंबरनाथ, त्याचबरोबर उल्हासनगर, ठाणे महापालिका, नवी मुंबई महापालिका इथल्या सगळ्यांच्या यंत्रणा ज्या आहेत, मग त्या अग्निशमन दलाच्या यंत्रणा असतील, बचाव यंत्रणा असतील, त्या आता घटनास्थळावरती एक एक करून दाखल होत आहेत. या घटनेची तीव्रता नेमकी काय याबद्दलचा अपडेट आपल्यापर्यंत पोहोचेल. अपेक्षा करूयात की यामध्ये मनुष्यहानी जी आहे ती झालेली नसावी, पण स्फोटाची तीव्रता लक्षात घेता अशी एक शक्यता व्यक्त केली जाते की कंपनीत फर्स्ट शिफ्ट म्हणजे पहिली शिफ्ट, मॉर्निंग शिफ्ट जी आहे ती साधारण 6 पासून दुपारी 3 पर्यंत सुरू असते. यामध्ये कामगार मोठ्या संख्येने काम करत असतात. शिफ्ट वाईज म्हणजे सकाळची पाळी, दुपारची पाळी या पद्धतीने खरं तर काम केलं जातं. यामध्ये जर मोठ्या संख्येनं कामगार आतमध्ये काम करत असतील आणि त्यावेळी हा स्फोट झाला असेल तर मात्र अशी शक्यता आहे की मोठी मनुष्यहानी ही झाली असावी, कामगार जखमी झाले असावे. पण साधारण 1.5 किलोमीटर अंतरापर्यंत या स्फोटाचा आवाज जो आहे तो ऐकायला मिळाला. आणि त्यानंतर आपण बघतोय
की ठिकठिकाणांहून आपल्याला प्रेक्षकांच्या माध्यमातून असेल, आपल्या जवळच्या सहकार्याच्या माध्यमातून असेल, जी दृश्य प्राप्त होत आहेत त्यातनं या स्फोटाची तीव्रता आपल्याला लक्षात येते. याचा आवाज इतका मोठा होता स्फोटाचा की आजूबाजूला असणाऱ्या रहिवासी इमारतींना याचा मोठा आदरा बसला आणि त्यामुळं या इमारतींच्या काचा ज्या आहेत, खिडक्यांच्या काचा, त्या फुटल्या. ही दृश्य आपण पाहतोय. रस्त्यावरती पडलेला इमारतीच्या खिडक्यांच्या काचांचा हा खच पुन्हा एकदा या स्फोटानंतर आपल्याला 2016च्या स्टार कंपनीतील स्फोटाची आठवण होते. पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडे. अजित, काय अपडेट? विशाल, आत्ताच एक व्हिडिओ समोर आलेला आहे. तिथे पुन्हा एक ब्लास्ट झाला होता आणि त्या ब्लास्टचा व्हिडिओ समोर आला आहे. तो नुकताच आपण तिथे पाठवलेला आहे. तर तो पाहिलं तर आणखीनही तिथे छोटे मोठे स्फोट जे आहेत ते होत आहेत. नेमक्या कंपनीमध्ये ही कुठली कंपनी आहे, कशा रीतीने या कंपनीमध्ये काम सुरू होतं, किती घातक रसायन या कंपनीमध्ये होते, बॉयलर्स किती होते, किती कर्मचारी काम करत होते, आजूबाजूच्या कंपन्यांना काय नुकसान झालेलं आहे का, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या अद्याप समोर आलेल्या नाहीयेत. कारण का आजूबाजूला पूर्णतः तिथं धुराचे लोट पसरलेले आहेत, मोठ्या इमारती देखील आहेत. त्यामुळे तिथं लोक जे आहेत ती लवकरात लवकर बाहेर निघण्याचा प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे या सगळ्या ह्याच्यामध्ये तिथं अजूनही स्फोट होत आहेत, त्याचे आवाज जे आहेत ते येत आहेत. अग्निशमन दल जे आहे त्याचे जवान घटनास्थळी पोहोचलेले आहेत. पण स्फोटाची तीव्रता लक्षात घेता किंवा तिथे आणखीन कशा रीतीनं काही घटना घडू शकते याचा अंदाज नसल्यामुळे तिथपर्यंत पोहोचणं जे आहे ते अग्निशमन दलाला च्या जवानांना अवघड होते. त्यामुळे लांबून जितक्या याच्यामध्ये फोमिंग करून किंवा वेगवेगळे केमिकल्स वापरून ही आग जी आहे ती कशी शांत करता येईल याचे प्रयत्न जे आहेत ते अग्निशमन दल करत आहे. दुसरीकडे या सर्व बाबतीमध्ये आता सरकारनं देखील गंभीरतेने घेतलं असून त्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांची फौज जी आहे ती देखील पोहोचत आहे. त्याचबरोबरीनं एनडीआरएफ असेल किंवा इतर कुठल्या अशा काही यंत्रणा आहेत ज्या यंत्रणामार्फत त्या आगीवरती लवकरात लवकर नियंत्रण मिळवता येईल आणि लवकरात लवकर बचाव कार्य सुरू करता येईल अशा यंत्रणा देखील पाचारण करण्याचे आदेश जे आहेत ते दिले गेलेले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात या संपूर्ण परिसरामध्ये